हो एक्झॅक्टली. तुम्ही जे काम सुरू केलंय तसं झालं नाही, ते इंडिव्हिज्युअल आहे. नाही तर बंधुआ मुस्लिम मोर्चा हा देशभरात निर्विचारांच्यासाठीचा आम्ही उभा केलेला होता, टिकलाच नाही. मी आणि स्वामी आम्ही दोघेही नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या बॉन्डेड लेबरच्या टास्क फोर्सचे मेंबर होतो. बरं. आणि आम्ही सगळं मॅन्युअल तयार केलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटसाठी, मी स्वतः तयार केलेलं आहे. तर शंकरन जे आता गेले ना आंध्रचे रुरल डेव्हलपमेंटचे सेक्रेटरी होते, नक्षलवाद्यांनी जरा पळून नेलं, मोस्ट जेन्युइन ऑफिसर होता, अप्रतिम. तेही मेंबर होते. त्यात KB सक्सेना होते. तर आमची मीटिंग संपली ह्युमन राईट्स कमिशनमधून, मी बाहेर पडलो आणि स्वामी आणि मी एकत्रच बाहेर पडलो. तर ह्युमन राईट्स कमिशनकडे एक अतिशय फाटका माणूस तिथे आला होता आणि तो स्वामींना सांगत होता की स्वामीजी मैं 3 महीने पहले आपके दिया कुछ हुआ नहीं है. आणि स्वामीजी म्हणाला उसको मैं क्या करूँ, नहीं हुआ तो मैंने वो ह्युमन राईट्स कमिशन के पास दिया है, वो कुछ करने रहे तो मैं क्या करूँ. आणि झटकलं त्यांनी त्याला. मी स्वामींना म्हटलं काय झालं. तो ये 3 महीने पहले मैं ये कैसे ह्यूमन राइट्स कमीशन है, 3 महीने पहले इसने कंप्लेंट की मध्य प्रदेश में बंधुआ मजदूर है, मैंने वो कमीशन को दिया, कमीशन ने कुछ नहीं किया. मम्मी स्वामी ने म्हटलं स्वामी जी कमीशन ने कुछ नहीं किया तो हम तो कर सकते हैं, आप कर सकते थे. मग मी त्यांना जाऊ दिलं, त्याला विचारलं मी आणि तिथूनच मी दिल्लीहून सरळ मध्य प्रदेशमध्ये विदिशाला गेलो, भोपाळच्या जवळ, म्हणजे दगडाच्या खाणीमध्ये. विदिशा म्हणजे नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेषमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामधून 53 गावं वगळावी म्हणून हे जे आंदोलन त्या काळामध्ये सुरू झालेलं होतं त्याबद्दलचा निर्णय अजूनही शासनाने घेतलेला नाही. आता 35 गावं वगळण्याबद्दलची आश्वासनं अनेक वेळेला शासनाने दिली आणि आता त्यासाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणचे आमदार विवेक पंडित यांनी संघर्ष सुरू केला आहे. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत स्वतः आमदार विवेक पंडित. भाऊ, मी तुम्हाला विचारतो, मुळामध्ये ही संपूर्ण मागणी 2006 सालपासून आता जवळजवळ 6 वर्ष होत आली या सगळ्या मागणीला, अजूनपर्यंत शासन मान्य का करत नाहीये? काय अडचणी शासनाच्या आहेत? आपण अगदी संक्षेपामध्ये हा प्रश्न काय तो समजून घेऊ. वसई विरार हा जो उपप्रदेश आहे हा मुंबईचे एक प्रकारे सबब झाल्यासारखीची अवस्था आहे. मुंबईमध्ये जमीन कमी असल्यामुळे आणि जो मुंबईतला मध्यम वर्ग, गरीब वर्ग हा मुंबईच्या बाहेर फेकला जातोय आज, तो ह्या वसई विरारमध्ये येऊन राहतोय. स्वस्त दरामध्ये मिळतील या अपेक्षेने. आणि म्हणून त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक हे मोठ्या प्रमाणावर वाढले. बांधकाम व्यावसायिक ज्यांचा पूर्वीचा धंदा स्मगलिंगचा होता त्यांनी आपला पैसा या बांधकामामध्ये जमिनीमध्ये टाकला आणि त्या ठिकाणी माफियांचं राज्य हे गेल्या काही वर्षात सुरू झालं. पार्लमेंटची निवडणूक 2009ला झाली. त्याच्या आधी मुख्यतः 2006 साली याच लोकांनी हे संपूर्ण म्हणजे वसई, नालासोपारा, नवघर माणिकपूर आणि विरार हे 4 नगरपालिका होत्या. त्याला जोडूनची जी सिडकोच्या संबंधात उपप्रदेशातली गावं होती 53 गावं, ती सर्व महापालिका करावी की ज्यामुळे त्या ठिकाणच्या जमिनी ज्या आहेत त्या उघडपणे दुप्पट होतील, कारण FSI वाढेल
आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त व्यवसाय हा बांधकामाचा करता येईल मूलभूत सुविधांशिवाय. आजही वसई विरारमध्ये भूमिगत गटारं नाहीत, पाण्याची व्यवस्था नाही, आरोग्याची व्यवस्था नाही, एकही सार्वजनिक रुग्णालय नाही. अशा परिस्थितीमध्ये प्लेग्राऊंड्स असतील, गार्डन्स असतील, म्हणजे टाउन प्लॅनिंगचा काहीही संदर्भ नाही. फक्त वस्ती नव्यानं आणायची, भरायची, हे एवढंच काम करायचं आणि त्यासाठी महापालिका स्थापन करायची की ज्यामुळे आपले व्यवसाय वाढतील. म्हणून 2006ला यांनी अधिसूचना काढायला लावली. 2006ला महापालिकेची अधिसूचना आल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळ आम्ही त्यावेळेला विलासराव देशमुख यांना भेटलो. त्यावेळेला हरकती 12,000 हरकती नोंदवल्या गेल्या आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ते सगळं समजून घेऊन याला स्थगिती दिली, थांबवलं. हे त्यांनी केलं नाही. त्यानंतर 2009ला जुलैमध्ये, कारण मे मध्ये आपल्याला कल्पना आहे की लोकसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये हे जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी आता पक्ष, आता राजकारण आणि हे सगळं एक झालेलं आहे, व्यवसाय माफियाइझम हे सगळं एक झाल्यामुळे त्यांचा उमेदवार, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून हा निवडून त्यांनी आणला आणि निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्याच्या बदल्यामध्ये 3 जुलै 2009ला अशोक चव्हाणांच्या सरकारने ही महापालिका जी 2006ला स्थगित केलेली होती ती पुन्हा वसईच्या जनतेवर लादली. वसईच्या जनतेचं मागणं हे होतं, 12,000 हरकती ज्या नोंदवलेल्या होत्या त्या हरकतींच्या मध्ये म्हणणं असं होतं की आपण नगरपालिकांची महानगरपालिका जरूर करा, परंतु जी गावं आहेत, विशेषतः जो सागरी पट्टा आहे, हरित पट्टा आहे, मुंबईला आणि परिसराला ऑक्सिजन पुरवणारा असा जो पट्टा आहे, जो आदिवासी पट्टा आहे, तो आमचं गावाचं अस्तित्व आमचं कायम राहू द्या. आम्हाला आमचा जो विकास करायचा आहे तो आमच्या पद्धतीने आम्हाला करू द्या. आम्हालाही विकास पाहिजे, आम्हाला विकास नको अशातला भाग नाही, परंतु आम्हाला हा आमच्या पद्धतीने विकास करू द्या. माफियांचं राज्य आणून महापालिकेत आम्हाला घालून आमच्या जमिनी तुम्ही उद्ध्वस्त करू नका, हरित पट्टा उद्ध्वस्त करू नका. वसईची परंपरा आहे की या ठिकाणी दुधाची संस्कृती होती, वसईचं दूध मुंबईला यायचं, वसईची केळी, वसईचा भाजीपाला आजही मुंबईत येतो, वसईची फुलं सकाळची 5ची गाडी फुलांनी आणि भाजीनी भरलेली मुंबईत आजही येते. त्यावेळेला ही वसईची जी संस्कृती आहे, सर्वधर्मीय अशी जी संस्कृती आहे, ही आमची टिकू द्या, आमचं गाव पण टिकू द्या, ही साधी मागणी होती. आणि जी ग्रामसभांच्या द्वारे आम्ही निश्चितपणे वसईच्या 49 गावांनी, 53 पैकी 49 गावांनी ग्रामसभेच्या द्वारे शासनापुढे मांडली. एकमताने ग्रामसभांनी ठराव केले आणि तरी सुद्धा शासनाने याची दखल घेतली नाही. जुलैमध्ये आंदोलन सुरू झालं, ऑगस्टमध्ये माझ्यासह काही आम्ही सहकारी उपोषणाला बसलो. त्यावेळेला अशोक चव्हाणांनी नितीन राऊत सन्माननीय मंत्री यांना जागेवर पाठवलं आणि त्यांनी हे जाहीरपणे सर्व आपल्या टीव्ही चॅनल समोर सांगितलं की 53 गावं वगळण्याचा आम्ही निर्णय घेतो आहोत, त्यासाठी 1 सदस्यीय समिती आम्ही कोकण विभागीय आयुक्तांची नेमतो. हे त्यांनी सांगितल्यानंतर उपोषण सुटलं. हे जुलैमध्ये म्हणजे 11 ऑगस्ट 2009ला हे त्यांनी सांगितलं, जाहीरपणे कमिटमेंट केली, पाळली गेली नाही. निवडणुका आल्या, लोकशाहीमध्ये संसदेच्या बाहेर राहून रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याचा अधिकार संविधानाने लोकांनी दिला, अहिंसात्मक संघर्ष करण्याचा, तो लोकांनी केला. आणि त्याशिवाय संसदीय राजकारणामध्ये सुद्धा वसईची जनता यशस्वी झाली की निवडणुकीच्या द्वारे सुद्धा त्यांनी हे दाखवून दिलं, सार्वमत दिलं की आम्हाला आमची महापालिका नको, आम्हाला आमची गावं राहिली पाहिजेत. म्हणून त्यांनी मला निवडून दिलं. माफियाच्या विरोधामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा विधानसभेत निवडून जातो तेव्हा तो लोकांच्या इच्छेशिवाय तो जाऊच शकत नाही, कारण दुसरी काही साधनं निवडून येण्याकरता माझ्याकडे नाही. ते लोकांची इच्छा ही सुद्धा प्रमाण मानली गेली नाही. निवडून आल्यानंतर जे जे काही करायला पाहिजे ते सर्व आम्ही करण्याचा प्रयत्न केला. ते काय काय प्रयत्न केला आहे याच संदर्भामध्ये मला जे विचारायचं आहे की आतापर्यंत वसई विरार म्हणजे भाई ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांचं जे काही एक साम्राज्य, दहशत त्या संपूर्ण परिसरामध्ये होती, त्या दहशतीला पहिल्यांदा लोकांनी उत्तर दिलं या तुमच्या विधानसभा निवडणुकीमध्ये. त्यानंतर विधानसभेमध्ये असलेली सर्व वैधानिक आयुधांचा तुम्ही आतापर्यंत वापर केलाय. काय काय त्या आयुधांचा वापर करत असताना शासनाचे प्रतिसाद होते आणि आज त्याचं काय स्टेटस आहे? मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की ज्या 2 व्यक्तींचा उल्लेख आपण केला
ते त्या भागातला त्यांचा दहशतवाद ही आता काही लपून राहिलेली गोष्ट नाही. हे सर्वज्ञात आहे, हे उघडगुपीत आहे आता हे. आणि तेच आता व्हाईट कॉलर्ड पॉलिटिशियन्स झाले. दुर्दैवाने आपल्याकडे महाराष्ट्रामधला पहिला आमदार जो टाडामध्ये गेला तो आमच्या वसई विरारचा होता. हा इतिहास काही पुसला जाणार नाही. तेव्हा त्या दहशतीखाली, ह्या माफियांच्या दहशतीखाली हे सर्व काही चाललं. परंतु ज्यांनी आपल्या जमिनी बळकावण्याकरता असेल किंवा इतर अन्य कारणाकरता असेल, आपल्या व्यवसायांकरता असेल, एकेकाला बोलावून मारण्याचे त्यांनी धंदे केले. काहींचे हातपाय तोडले, अनेक खून हे अनडिटेक्टेड आहेत, त्यांचा तपास लागला नाही. त्यांची मगरुरी इतकी वाढली होती की त्यांनी काही महिलांच्यावरही हात टाकण्यापर्यंत त्यांचा हे गेला. आणि त्यावेळेला त्यांना जनक्षोभाला बळी पडावं लागलं. आणि लोक आपल्याला सोडणार नाहीत हे वसईच्या जनतेने निवडणुकीच्या आधी हे त्यांना दाखवून दिलं. ही काही चांगली घटना नाही, परंतु हे द्योतक आहे की काहीतरी तुम्ही जेव्हा अतिरेक होतो, तसे शिशुपालाचे 100 अपराध भरायची वाट काहीतरी बघावी लागते, तसं वसईच्या जनतेच्या बाबतीमध्ये, यांच्या बाबतीत वसईच्या जनतेनं केलं. आणि माझी निवड ही विधानसभेमध्ये करून दिली. ती केल्यानंतर एका बाजूने लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये या सदनातल्या सदस्यांवर, सत्ताधाऱ्यांच्यावर अंकुश ठेवण्याकरता दबाव गट म्हणून काम करण्याचं काम वसईच्या जनतेनं केलं. त्याकरता त्याने रास्तारोको केले, मोर्चे काढले, आंदोलनं केली, चूल बंद केली, केस काढून टाकले, उपोषणं केली, हे सर्व काही मार्ग केले. त्यानंतर विधिमंडळामध्ये मी आल्यानंतर विधिमंडळामध्ये मी हा प्रश्न उपस्थित केला, डिसेंबरमध्ये केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना अनेकदा भेटलो, त्यांनी आश्वासनं दिली त्यावेळेच्या माननीय अशोक चव्हाणांनी, परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही. म्हणून 5 मार्च 2010ला मी प्रतिनिधी म्हणून एकटाच उपोषणाला बसलो, कारण याच्या आधी आम्ही 6 जण बसलो होतो. मी त्यावेळेला म्हटलं की आता तुम्ही मला निवडून दिलेलं आहे, तुमचा प्रतिनिधी मी आहे, आता मी बसलो म्हणजे तुम्ही 3.5 लाख लोक बसल्यासारखं आहे. आणि म्हणून मी बसलो. अतिशय शांतपणे चाललेलं आंदोलन हे माझ्या प्रकृतीच्या अस्वास्थ्याचं कारण सांगून पोलिसी बळाचा वापर करून अमानुष पद्धतीने लाठी हल्ला करून चिरडून टाकलं. आणि त्यानंतर मग आम्ही विधानसभेमध्ये तुरुंगातही गेलो. विधानसभेमध्ये हा प्रश्न 25 मार्चला चर्चेला आला. 101 अन्वये मी चर्चा उपस्थित केली. सर्व विरोधी पक्षांनी, एवढंच नाही तर सत्ताधारी पक्षातल्या सुद्धा अनेक आमदारांनी मला साथ दिली. आणि याच्यावरती 35 गावं वगळण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे असं स्पष्ट आश्वासन नाही, कमिटमेंट, घोषणा केली, निर्णय घेतल्याची घोषणा केली. हे 25 मार्च 2010ला. आणि या 25 मार्च 2010ला ही जी घोषणा केली त्या मागचं सत्ताधाऱ्यांचे राजकारण काय होतं आणि त्यानंतर आज कुठल्या राजकारणापोटी याची घोषणा होत नाहीये, या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय भाऊ या 35 गावांच्या संदर्भामधली. मार्च 2010 मधलं हे आंदोलन कसं चिरडलं गेलं याची दृश्य सुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण 25 तारखेला जी घोषणा विधानसभेमध्ये केली, निर्णयाची घोषणा केली, त्या निर्णयाची अधिसूचना काढण्यासाठी आज जवळजवळ वर्ष उलटूनच गेलंय किंबहुना. तर हे एक अधिसूचना का निघू शकत नाही? अन्य अधिसूचना या काही तासात निघू शकतात. यामागे मी तुम्हाला सांगितली ती पार्श्वभूमी आहे की हा निर्णय हा काही लॉजिक किंवा काही सायंटिफिक हे लावून घ्यायचा नाहीये. हा राजकीय निर्णय आहे. आणि हे सत्तेचं राजकारण, हे संपत्तीचं राजकारण, हे माफियांचं राजकारण याला कारण आहे. उदाहरणार्थ मी या मुख्यमंत्र्यांवर आरोप करणार नाही. माझी अजूनही या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल कुठलाही आरोप करण्याची इच्छा नाही. ते निर्णय घेऊ म्हणतात, जनतेच्या बाजूने आहे म्हणतात. फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे की आपण म्हणता ते करा. कारण यांचं म्हणणं मी 4-5 वेळा ऐकून घेतलंय, अतिशय नम्रतेने ऐकून घेतलंय. त्यांनी मागितलेली सर्व वेळ मी दिली आहे.
मार्च नंतर जुलैच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेला मार्चच्या अधिवेशनामधला हे पाळला गेला नाही शब्द, आम्ही लोकशाहीचं पवित्र मंदिर म्हणतो त्याला, आणि जर विधिमंडळातल्या विरोधी पक्षांच्या कोणी सदस्यांनी राजदंड पळवला, वेलमध्ये गडबड केली, तर सदनाचा अवमान होतो, पावित्र्य बिघडतं, म्हणून निलंबित केलं जातं. आणि विधिमंडळाच्या पटलावर जो निर्णय घेतला जातो तो निर्णय शासन पाळत नाही, ते कोणतं पावित्र्य पाळतं, हा आपल्यामार्फत माझा सवाल आहे की त्या पावित्र्याचं काय. आणि म्हणून मी माझे हात साखळदंडानं बांधले, तोंड बांधलं तिरंग्याने आणि विधिमंडळाच्या पायरीवर बसलो की बोलून तरी काय उपयोग आहे, तुम्ही कशाकरता मला निवडून पाठवलेलं आहे. त्यावेळेला मला बोलावून घेतलं अध्यक्षांनी, आणि अध्यक्षांनी त्यावेळेला आदेश दिले शासनाला की आपण मार्चमध्ये दिलेल्या याची तात्काळ अंमलबजावणी करा, असं विधिमंडळाच्या सन्माननीय अध्यक्षांनी शासनाला, मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं. त्यानंतरचा तरीही काही झालं नाही. म्हणून डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये माझी विशेष लक्षवेधी स्वीकारण्यात आली. ज्या शेवटच्या 20 लक्षवेधी होत्या त्यात विशेष लक्षवेधी नागपूरच्या अधिवेशनात घेतली. त्यावेळेला माझ्या स्पेसिफिक प्रश्नाला उत्तर देताना स्पेसिफिक उत्तर शासनातर्फे देण्यात आलं की 35 गावं वगळण्याचा निर्णय त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला, ही वस्तुस्थिती आहे, हे पटलावर आहे. डिसेंबरमध्ये हे झालं. मी त्यानंतर मुख्यमंत्री नवीन होते, त्यांना संधी द्यायला हवी ती मी दिली. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो, मार्चचं अधिवेशन येण्यापूर्वी भेटलो, तेव्हाही ते म्हणाले की मी करतो, मी जनतेच्या बाजूचं आहे. मार्चच्या अधिवेशनामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी, आता मला सदनाचा अवमान करायचा नाही, मी तशी प्रतिज्ञा घेतलेली आहे की कोणत्याही पद्धतीचा सदनाचा अवमान माझ्या हातून होणार नाही. म्हणून सदनाचा अवमान होणार नाही, परंतु मला लक्ष वेधता येईल, कारण आयुध एकही शिल्लक राहिलं नाही. मी लक्षवेधी वापरली, 101 कलमाखालची चर्चा झाली, त्या औचित्याचा मुद्दा झाला, सर्व काही जी आयुध, प्रश्नोत्तराचा प्रश्न विचारला, जी आयुध माझ्याकडे होती ती सर्व वापरली. आता माझ्याकडे एकही आयुध शिल्लक नाही. म्हणून मी वेलमध्ये जाऊन बसलो आणि मी म्हटलं मी इथे अन्न सत्याग्रह सुरू करतो. माझ्या बरोबरीनं शिवसेनेचे आणि अन्य काही आमदार येऊन बसले आणि त्यावेळेला विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं की त्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे, त्या मुख्यमंत्र्यांना ते आजच बोलावून घेतील. आणि अध्यक्षपदी होते, अध्यक्षांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलं दालनामध्ये. माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की मी 1 आठवडा मला द्या. अध्यक्षांनी मला विनंती केली की ते मागतायत 1 आठवडा. मी म्हटलं हरकत नाही, 1 आठवडा घ्या आपण. 29 तारखेला 1 आठवडा संपला. 30 तारखेला मी पत्र दिलं की हे पुन्हा चाललेलं आहे, सदनाचा अवमान आहे हा, आणि सदनामध्ये बोलून काही उपयोग नाही. म्हणून मी तोंडाला पट्टी बांधली की सत्यमेव जयते, हे आमचं ब्रीदवाक्य आता बदललं, आता सत्तामेव जयते असं झालेलं आहे. सत्तेचा विजय होईल. आणि मी गेल्यानंतर मला अध्यक्षांनी सांगितलं की असं आपण करू नका, मी स्वतः लक्ष घालतो. मी पुन्हा पट्टी काढली सर्वांच्या सांगण्यावरून. आणि मग नंतर 31 तारखेला मात्र मी स्थगन प्रस्ताव दिला, ज्यात माननीय विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर, शेतकरी कामगार पक्षाचे गटनेते गणपतराव देशमुख, या सर्वांच्या सह्या होत्या. आणि त्या स्थगनमध्ये मी मागणी अशी केली की काल आपण म्हणालात की अशा पद्धतीने पट्टी जर बांधली तर कामकाजात भाग घेता येणार नाही, तेव्हा मला या सदनामध्येच भाग घ्यायची इच्छा नाही, मला निलंबित करा, अशी विनंती मी आपल्याला करतो. अशी विनंती मी त्या दिवशी केली. आणि मला या सर्व नेत्यांनी साथ दिली की त्यांचं म्हणणं बरोबर आहे की सदनामध्ये सांगितलं जातं, त्याचा जर अवमान होत असेल तर ते स्वतः निलंबनाची विनंती करतायत. मी काही अवमान करत नाहीये, पण माझा या लोकशाहीचा अपमान महाराष्ट्राचं सरकार करतंय, या विधिमंडळाचा अपमान महाराष्ट्राचं सरकार करतंय, म्हणून आपण मला निलंबित करा अशी विनंती मी केली. अध्यक्ष महोदयांनी ती विनंती अर्थात स्वीकारली नाही. ते म्हणाले की आपल्यासारखे सदस्य पाहिजेत, परंतु आमच्यासारखे सदस्य का पाहिजेत हा माझा प्रश्न आहे. आणि आता जे आम्ही निघतो या संदर्भाने जे विचारायचं आहे की ही गावं न वगळण्यामागे जी चर्चा आहे की या गावांमधल्या आज महानगरपालिका क्षेत्रामध्ये असताना ज्या जमिनींचे भाव वाढलेले आहेत, खरं तर आदिवासींच्या जमिनीचं हस्तांतरण होऊच शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये या जमिनींवरती काही उद्योजकांनी, बिल्डरांनी, राजकीय नेत्यांनी आपली नावं लावून घेतलेली आहेत आणि केवळ त्यांचा तो पैशाचा जो संदर्भ आहे, बिल्डर माफिया जो आपण शब्द वापरणार, केवळ त्या स्वार्थापोटी ही गावं अजूनपर्यंत वगळली जात नाहीत. याच्यात कितपत तथ्य आहे? यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तथ्य आहे. याचं कारण असं आहे की महानगरपालिकेमध्ये ही गावं आली तर जमिनीच्या किमती निश्चितपणे वाढतील, कारण चटई क्षेत्र वाढेल,
म्हणजे जमीन आज आहे त्याच्या दुप्पट होईल. FSI वाढ. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमिनीचे गैरव्यवहार झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या जर 2-3 भाऊ असतील तर एका भावाच्या नावाने करार करून घ्यायचा, 2 भावांना नंतर मग त्यांचे हाल करून नष्ट करून टाकायचं त्यांना, किंवा त्यांना जमिनी विकायला भाग पाडायचं. अशा बेनामी अनेक जमिनी या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. त्याही पलीकडे जाऊन आपल्याला अशी अनेक प्रकरणं या भागामध्ये आढळतात की शेतकऱ्यांचं नाव सातबारावर आहे, परंतु पॉवर ऑफ अटर्नी होल्डर कुलमुक्ताधारक जे आहेत त्यांच्या नावाने येणे झाल्याची काही लाखो स्क्वेअर मीटर जमीन ही या भागामध्ये आहे आणि त्याचा संबंध हा याच्याशी आहे. दुसरा भाग असा आहे की जो रेल्वे लगतचा पट्टा आहे 1.5-2 किलोमीटरच्या पुढे मागे, त्याचं शहरीकरण आधीच झालेलं आहे. त्या ठिकाणी आता जमिनी शिल्लक राहिलेल्या नाही. आता यांचं लक्ष हे गावांच्याकडे वळालेलं आहे आणि शहर म्हणून राहण्याकरता त्यांना जे हरित क्षेत्र पाहिजे ते यांनी शिल्लकच ठेवलं नाही. ते जे काही राखीव गार्डन्स होती, प्लेग्राऊंड्स होती, हे जे पब्लिक अम्युनिटीज करता असणाऱ्या जागा होत्या त्या यांनी संपूर्णपणे रिझर्व करून मोठे मोठे मॉल्स, होल्डिंग पॉन्ड्समध्ये मॉल उभे केलेले आहेत. आपण सांगा मला की नैसर्गिक पाणी साठवण्याच्या ज्या जागा होत्या त्या ठिकाणी मॉल्स उभे करण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या सरकारच्या आशीर्वादाने या ठिकाणच्या माफियांनी केलेलं आहे. तेव्हा हा जो हरित पट्टा आहे त्याच्यावरती आता नजर ठेवून या ठिकाणची येणारी पिढी उद्ध्वस्त करायची, अशा पद्धतीचं कारस्थान हे जे सुरू आहे त्याला इतक्या विधिमंडळासारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये तुम्ही सांगता 35 गावं वगळण्याचा निर्णय घेतला एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने ते गावं वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे ही वस्तुस्थिती आहे, हे मान्य केलं जातं. उच्च न्यायालयामध्ये सांगितलं जातं. उच्च न्यायालयाने त्या पुढे जाऊन सांगितलं होतं की या 35 गावांच्या पलीकडे ज्या 18 गावांचा प्रश्न आहे त्यांना सुद्धा वगळण्याचा विचार शासन करू शकतं असं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे हा 49 गावांचा प्रश्न आहे. आता हे कोणाच्या दबावाखाली करत नाहीत. हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न घेऊनच लोकशाहीच्या रक्षणाकरता आम्ही निघालेलो आहोत. हा फक्त 35 गावांचा प्रश्न राहिलेला नाही की तुम्ही विधिमंडळाच्या पटलावर जर मान्य केलं नसतं तर गोष्ट वेगळी होती. तुम्ही मान्य केलंय, मग 35 गावं वगळण्याचा निर्णय घेतला पण तो निर्णय जाहीर करण्याचा अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाहीये. अशी संपूर्ण परिस्थिती आहे. याच्यामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये जे 2 गट समजले जातात, एक अजित पवारांचा गट, एक राष्ट्रवादीमध्ये एक RR पाटलांचा गट, काँग्रेसमध्ये पुन्हा वेगळीच परिस्थिती आहे. नवीन मुख्यमंत्री आता आलेले आहेत, पुन्हा त्याच्यातले वेगळे गट आहेत. याच्यातले काही ठराविक गटांची ही इच्छा आहे की याला या 35 गावांना वगळलं जावं. या सर्वच हा संपूर्ण जो प्रकार आहे, तर आत्ताची परिस्थिती काय आहे? म्हणजे नक्की जो पवारांवरती आरोप होतोय उघडपणाने आज बिल्डरांना समर्थन देण्याचा, तशा पद्धतीचं समर्थन पवारांतर्फे विशेषतः ठाकूरांशी त्यांचे जोडणे संबंध आहेत. अशा परिस्थितीमध्ये आजही शरद पवारांचंच समर्थन त्या 35 गावं न वगळण्यासाठी आहे. मी फक्त त्याबद्दल बोलू शकणार नाही याचं कारण माझ्याकडे निश्चित असा पुरावा त्याच्याबद्दल नाही. परंतु एक गोष्ट उघडपणे आता आपल्याला दिसते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दरी निर्माण झालेली आहे आणि त्यावेळेचं आमचं जे लोकप्रतिनिधी होते ते दोन्हीकडे होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते काँग्रेसकडेच झुकले, म्हणजे काँग्रेसला त्यांनी पाठिंबा दिला. तशाच परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि त्यामुळे अशोक चव्हाणांनी ते आणण्याचं काम केलं. राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये पवारांची भूमिका काय याच्याबद्दल आज मला सांगता येणार नाही, परंतु पवारांच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जे आहेत मधुकरराव पिचड, त्यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देणारं पत्रक काढलेलं आहे. त्यांनी इव्हन माझ्या काही स्थगन प्रस्तावावर सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे तो एक मोठा गट हा वसईच्या जनतेच्या बाजूने आहे. त्याच पद्धतीने काँग्रेसमधले अनेक जण आहेत, मंत्रिमंडळातले काही जण आहेत की ज्यांना माझं म्हणणं बरोबर आहे, वसईच्या जनतेचं म्हणणं बरोबर आहे असं पटतंय. आता या माफियांशी ज्यांचे हितसंबंध आहेत ते कदाचित काँग्रेसचेही असू शकतील, कदाचित राष्ट्रवादीचेही असू शकतील, ते ह्याला पाठिंबा देतात ही गोष्ट उघड आहे. पण या दोन्ही पक्षांमधले लोक वसईच्या आणि आमच्या जनतेच्या बाजूने आहेत ही सुद्धा वास्तव आहे. म्हणजे आज जर मताला हा प्रश्न आपण विधानसभेत टाकला तर मी खात्रीने तुम्हाला सांगतो की आम्ही निश्चितपणे विजयी होऊ. म्हणजे हा फक्त वसई विरार महानगरपालिकेपुरता विषय आहे असंही नाही, कारण की अशीच गावं
प्रत्येक महानगरपालिकांमध्ये, राज्यभर 23 महानगरपालिकांमध्ये कुठे ना कुठेतरी अशी कमी जास्त परिस्थिती आहे. आणि मग मला मूलभूत प्रश्न पुन्हा तो निर्माण होतो की महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्टच्या ज्या काही किमान गरजा आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत एखादी महानगरपालिका बनण्यासाठी, त्या नसताना सुद्धा या महानगरपालिका बनतात कशा आणि त्या बनवून दिल्या कशा जातात? तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. मुख्यमंत्र्यांच्या समोर नगरविकासाच्या सचिवांनी असं विधान केलं की तुम्ही कशाकरता गावांचा आग्रह करता? आम्ही आता नगरविकास खातं ग्रामविकास विभागापेक्षा कितीतरी स्ट्रॉंग आहे. आमच्याकडे जेवढा पैसा आहे तेवढा ग्रामविकास विभागाकडे नाही. तुम्ही जाऊन विचारा, बघा बजेट हवं तर. मी त्यांना म्हटलं की मला आपण बोलता त्याचं आश्चर्य वाटतंय की हा ग्रामीण महाराष्ट्र आहे. शहरांची बेटं तुम्ही तयार केलेली आहे आणि गावं बकाल केली म्हणून गावं तुम्ही उद्ध्वस्त केली म्हणून शहरं बकाल झालेली आहेत. शहरामधलं पर कॅपिटा आहे की खरं पर कॅपिटा नाही आहे, दरडी उत्पन्न नाही. मग तुम्हाला अशा पद्धतीची बेटं, दारिद्र्याची बेटं ही तुम्हाला उभी करायची आहेत का? आणि त्यामध्ये कारण गावातला माणूस जो उद्ध्वस्त होणार, ज्याला रोजगार तुम्ही देणार नाही, ज्याचा विकास तुम्ही करणार नाही, गावासाठी पैसा नाही आणि शहरांकरता अमाप पैसा तुम्ही उभा करा. ते धोरण आता आहे. आताचं धोरण जे दुर्दैवाने आहे ते गावं ओसाड करण्याचं आहे. आम्ही महात्माजींची संकल्पना सर्व काही विसरलो, गावांच्या बद्दलचं विसरलो. गावांना सक्षम करा, गावांना स्वावलंबी करा, त्याच्याऐवजी शहरं भरा आणि गावांना उद्ध्वस्त करा, असं महाराष्ट्राचं धोरण आजचं राज्यकर्त्यांनी स्वीकारलेलं आहे. जे येणाऱ्या पिढीला उद्ध्वस्त करणारं धोरण आहे आणि ज्याची जाण आजही सत्ताधाऱ्यांच्या मधल्या अनेक आमदारांना आलेली नाही. माझी आपणामार्फत विनंती आहे की सत्ताधारी आमदारांनी सुद्धा याचा विचार करावा की आपण जे काही करतात त्याची फळं आपल्या मुलांना आपण काय भोगायला लावणार आहोत. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की आता जे आंदोलन आमचं आहे ते फक्त 35 गावांचं नाही, सर्व आमदारांना माझा प्रश्न आहे की तुम्ही महाराष्ट्रात आमदार म्हणजे जनतेला आणि आमदारांना की विधिमंडळाचं पावित्र्य जर राखायचं असेल, लोकशाही टिकवायची असेल, जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास टिकवायचा असेल तर विधिमंडळाच्या पटलावर जे सांगितलं जातं ते पाळलं जात नसेल तर लोकशाहीवरचा विश्वास लोकांचा राहणार नाही. तो राहिला पाहिजे हा माझा आग्रह आहे. म्हणून हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये गावं वगळल्याशिवाय मागे घेतलं जाणार नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकांचा विश्वास या विधिमंडळातल्या कामकाजावरती आणि निर्णयावरती बसावा. यासाठी म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः पावलं उचलण्याची गरज आहे. मुख्यमंत्री दरवेळेला सांगतात की ते प्रामाणिक आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, पण ते आता सिद्ध त्यांना करून दाखवावं लागेल. नाही तर पुन्हा एकदा म्हैस चारित्र्य संपन्न आहे पण दूध देत नाही, फक्त शेणच देते, असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावरती येईल. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.